हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. आता जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे आपले रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ येत असतात. पण 2 दिवस झाले शॉर्ट व्हिडिओसुद्धा आले नाहीत. त्याचं कारण म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती. तर हा व्हिडिओ बनवून 3-4 दिवस झालं. ह्याच्यातला शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आणि हा लाँग व्हिडिओ अपलोड करायचा, पण तब्येत ठीक नसल्यामुळे मग अपलोडच केला नाही 2 दिवस. तर आता म्हटलं चला हाच व्हिडिओ एडिट करून अपलोड करूया. तर इथे मी बटाट्याची भाजी बनवलेली त्या दिवशी मुलांना. मुलांची खूप जास्त फेवरेट भाजी बटाट्याची खूप छान होते. तर अर्धा व्हिडिओ सकाळी बनवला होता आणि अर्धा व्हिडिओ दुपारी बनवलेला. त्याचं कारण म्हणजे सोनाक्षीच्या शाळेमध्ये मीटिंग होती. आता शाळेतून मीटिंग करून येईपर्यंत 2 वाजले होते दुपारी आणि मला भात करायचा होता. तर म्हटलं चला भात लावून घेते. भात शिजतोय तोपर्यंत पाणी पण भरून घेणार होते. आणि आपल्याकडे गॅसची किती प्रॉब्लेम चालू आहे माहिती आहे ना. त्यामुळे मी म्हटलं आपल्याला दोन्ही टायमाचा भात एकदाच बनवायला लागणार आहे. थोडंसं तर ॲडजस्ट करावंच लागणार आहे. तर संध्याकाळचा आणि दुपारचा असं दोन्ही टायमाचा एकदाच भात करून घेते. आपण जर गॅस जपून वापरला तर आणखीन थोडे दिवस आपला गॅस वाचेल आणि पुढे चालू राहील तसं कंटिन्यू. पटकन गॅस गेला तर किती प्रॉब्लेम होतो आणि गॅस काय लगेच मिळत नाही. त्यामुळे म्हटलं जेवढं शक्य आहे तेवढं गॅस काळजीपूर्वक वापरायचा. आणि आपल्याला थोडंफार तर ॲडजस्ट करायलाच यायला पाहिजे. तर असं आता इथे पाणी वगैरे लावून घेतलं. म्हटलं घरातलं अगोदर पाणी भरते आणि त्यानंतर मग फरशी पुसून घेते. आई आणखीन आल्या नव्हत्या आणि दुपारच्या मुलांना शाळा असल्यामुळे एकदम शांत वातावरण असतं दुपारचं. मुलं असले की नुसता गोंधळ असतो त्यांचा आणि शाळेत गेले की काही करमत नाही. खूप मग एकटं एकटं वाटतं आणि घरी असले की खूप मस्ती करतात. त्यामुळे एकदम कालवा एकदम गोंधळ होऊन जातो. तर आई आणि मीच दुपारी घरी असतो. आई पण खाली जाऊन बसल्या होत्या. तर आता म्हटलं पाणी भरलं की मग बाकीची कामं आहेत ती पण करून घेते आणि घरातली कामं करत राहिलं तर मग व्हिडिओची कामं राहतात आणि व्हिडिओची कामं केली तर घरातली कामं राहतात. आणि आज मी लवकरच रेसिपीचा पण व्हिडिओ बनवून घेतला. शॉर्ट व्हिडिओ बनवला आणि हा लाँग व्हिडिओ पण बनवला. म्हणलं बाकीचे कामं नंतर करता येईल. त्यामुळे मला कामाला उशीर झाला. आणि व्हिडिओचं कसं असतं ना, एक रोज एकाच टायमावरती आपण व्हिडिओ अपलोड केला ना, खूप चांगले व्ह्यूज येतात. कारण सबस्क्रायबर आपले असतात त्यांना माहिती पडतं की ह्या टायमाला आपले व्हिडिओ येतात. त्यामुळे ते आवडीने बघतात आणि मागे पुढे व्हिडिओ जर झाला तर मग म्हणावे तेवढ्या व्ह्यूज येत नाहीत. आणि व्हिडिओ बनवायला पण किती धडपड करत असतो ते व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच माहिती असतं. मग आपल्याला वाटतं आपण एवढी मेहनत करतोय आणि व्ह्यूज कमी येतात. माझं तर तसंच होऊन जातं. मी खूप जास्त प्रयत्न करते, धडपड करते की रोज त्याच टायमावर आपला व्हिडिओ अपलोड करावा. पण घरात तर सगळं काम करून, व्हिडिओचं काम करून, मुलांच्या शाळेत आणणं सोडणं हे सगळं करण्यात मला व्हिडिओ काय टायमावर अपलोड करायला होत नाही आणि मग व्ह्यूज पण कमी जास्त होत राहतात. तर काय करणार असो. आणि घरातली जी कामं आहेत ते आपल्याला जी रोजची कामं आहेत ती तर करणं भागच आहे. थोडाफार उशीर झाला तरी चालतो, पण जी काही कामं आहेत ती तर करावीच लागणार. आणि असं नाही की मी एकटीच करते, खूप साऱ्या बायका आहेत. भरपूर सारी कामं करून रेसिपीचं असू देत, कुठलंही मोबाईलचं काही कामं असू देत, खूप सारे हँडल करत असतात. मला माझ्या कामावरूनच अंदाज येतो की बाहेर जाऊन बायका किती कामं करतात, घरात येऊन पण त्यांना किती कामं असतात. त्या बिचाऱ्यांना आहे का आराम जरा तरी? बाहेर काम करायचं दिवसभर, परत संध्याकाळी घरी येऊन करायचं. किती त्यांची ओढाताण होत असेल. मी माझ्यावरूनच असं विचार करते की त्या कशा काय करत असतील. किती म्हणजे किती त्या बाईमध्ये स्टॅमिना असतो सहन करण्याचा. खरंच मला तर खूप कौतुक वाटतं बायकांचं, ज्या बाहेर कामाला जाऊन घरातलं सगळं करतात. आणि मी बाहेर काही कामाला वगैरे जात नाही. दिवसभर माझे पण घरातलीच कामं चालू असतात. सकाळी 5:45 ते माझे रात्री 11:30 पर्यंत कामं कंटिन्यू चालू असतात. कारण घरातलं सगळं काम करून एक गृहिणी म्हटलं की किती घरात सगळी कामं असतात आणि मुलांचं बघायचं, सगळी फॅमिली सांभाळायची आणि त्यात मग आपले व्हिडिओचं यूट्यूबवर कामं असतं. यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो. तरी मी एवढी थकून जाते. आणि मग ज्या डबल काम करतात घरातलं आणि बाहेरचं, दिवसभर बाहेरचं करायचं आणि घरी आल्यानंतर पण संध्याकाळी त्यांना काम, त्यांची किती हालत खराब होत असेल. आणि मी भले बाहेर कामाला जात नाही, घरातली सगळी कामं करायची. त्या गृहिणी म्हटलं की सगळी घरातली कामं आली पूर्ण फॅमिली सांभाळून मग हे यूट्यूबचं काम करायचं. त्यामध्येच माझा पूर्ण दिवस जातो आणि मग मला असं वाटतं की आपण बाहेर तर कामाला कुठे जात नाही, घरातलं सगळं करतोय तरी एवढं थकायला होतं आणि माझा पूर्णच्या पूर्ण दिवस कामामध्ये जातो. अर्धा दिवस सगळं घरातलं हँडल करण्यामध्ये जातं आणि अर्धा राहिलेला दिवस माझा यूट्यूबच्या कामामध्ये जातो. आणि यूट्यूबचं काम म्हणजे एखाद्या कामासारखंच आहे. आपल्याला रोजच्या रोज त्याच्यावर काम करावंच लागतं. त्यावेळेसच कुठं आपला चॅनल ग्रो होतो आणि पुढे जाऊन सक्सेस होतो. त्यामुळे ते सुद्धा खूप मेहनतीचं काम आहे. आणि ज्या बाहेर बायका कामाला जातात त्यांची किती ओढाताण होते याच्यावरून आपल्याला असं वाटतं आपल्याला तर तसं नाही, फक्त घरातलंच करायचं आहे असं वाटतं. आणि कुठेतरी एक हे वाटतं की आपण घरी असून असं थकतोय वगैरे कामं करून, पण त्यांना आहे का असा आराम वगैरे? सुट्टीच्या दिवसातसुद्धा त्यांना आराम नसतो. त्यांना संडेचं तर किती काम असतं, जे रोज होत नाही करायला ते त्यांना सुट्टीच्या दिवशी सगळी कामं करून घ्यावी लागतात.
तर खरंच सलाम आहे अशा स्त्रियांना ज्या दोन्ही पण कामं व्यवस्थित हँडल करतात. तर असो, आता इथे मी पाणी घरातलं भरून घेतलं, त्यानंतर फरशी पण पुसून घेतली आणि थोडेसे कपडे होते. एक टॉप होता माझा धुवायचा आणि फरशी वगैरे पुसलेले कपडे होते तेच मी धुवून टाकत होते आणि सकाळी रेसिपी बनवली होती त्याचे पण थोडेसे भांडे पडलेले ते पण घासून घेतले आणि भांडे थोडे थोडे करून सारखे असे जर जमवले तर खूप जास्त भांडे होतात. त्यामुळे पाणी भरताना जे काही भांडे असतील ते मी घासून टाकत असते, म्हणजे संध्याकाळी जास्त भांडे पडत नाही. तसं तर मी पाणी लवकर भरलं तर दुपारी भांडी घासत नाही आणि मुंबईला कसं आहे सारखं थोडेसे भांडे पडत राहतात, 2-3 टाईम भांडे घासून होतात. पण गावाला असं नसतं, काय ते भांडे एकदाच सगळे घासता येतात. मुंबईला सारखं पाणी भरा, भांडे घासा, फरशी पुसा हेच काम आहेत आणि ह्यातच आपला पूर्ण दिवस जातो, हो की नाही? ते माझं पाणी वगैरे भरून झालं होतं. आता म्हटलं आई पण येतील, मग आम्ही दोघी मिळून जेवण करूया. पाईप वगैरे बांधून ठेवला. आता माझं पाणी झालं होतं, शेजारच्या ताई पाणी भरणार होत्या आणि आम्ही दोघीच पाणी भरायला, त्यामुळे नळाचं एवढं काही पाणी भरण्याचं हे जास्त हे नसतं की कधी पाणी होणार की काय. कोणाला जेव्हा भरायचे त्यावेळेस ते आपापल्या घरामध्ये वायर लावून पाणी भरून घेतात, मोटर वगैरे त्यामुळे. आणि पाणी कसं 24 तास आहे, त्यामुळे पाण्याचं तर अजिबात टेन्शन नाही. दुसरीकडे पाण्याची किती जास्त प्रॉब्लेम असते, आम्हाला तसं पाण्याची अजिबात काही प्रॉब्लेम नाही. पाणी वगैरे भरलं, कपडे वगैरे सुकत टाकले. आता जेवण वगैरे करायचं, तर सगळी कामं करण्यात मला 3:30 वाजले होते. पाणी, फरशी, बाकीची जी काही कामं होती छोटी-मोठी, पाणी भरतोय तोपर्यंत छोटे भांडे पडले असतील थोडेफार किंवा कपडे पडले तसे ठेवू वाटत नाही, ते पण धुवून टाकावेसे वाटतात. तर फायनली माझी घरातली सगळी कामं आवरून झाली होते आणि खूप जास्त आज उशीर झाला होता जेवण करायला. 3:30 वाजले होते. सोनूची शाळेत थांबले, म्हणजे मीटिंग होती त्यामुळेच उशीर झाला, नाही तर टायमावर माझी कामं होतात. तर असो, मुलांचं शिक्षण, त्यांचे मीटिंग, शाळेतलं काही काम असे नका, ते आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे, त्यांचं सगळं करणं महत्त्वाचं आहे. तर असू देत, आता 3:30 वाजले, जेवायला खूप उशीर झाला, तर आम्ही दोघी जेवण करतो. तर कसे वाटतात तुम्हाला माझे लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. संध्याकाळी मस्त अशी पनीरची भाजी बनवलेली खूप छान झाली होती. तर आपलं रेसिपीच्या चॅनलवर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. परत भेटूया, बाय.